तर कॉलेजमध्ये आल्यावर ही एवढी गर्दी कशाची झाली चला तुम्हाला दाखवतो. सकाळीच अमृत तुल्यवर चहा वगैरे घेतला आणि लगेच कॉलेजला जाण्यासाठी निघालो. नंतर कसबा पेठ मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. आता आपल्या कॉलेजचे कामं जरा वाढणार आहे, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, ते काय करायचं ते मीच बघतो. तर आज होतं आपल्या क्लासमध्ये असाइनमेंट सबमिशन, म्हणून ते आटपवलं. नंतर आम्ही पटकन कॉलेजच्या बाहेर आलो. आपली मंडळी म्हणे आपण कुठेतरी फिरायला जाऊ, मुंबई लोणावळा वगैरे. पण मी म्हटलं भावा मला वेगळं कुठेतरी जायचं. जेवढी मजा आपल्याला अमरावतीला ग्रॅज्युएशन मध्ये यायची ते काही आता राहिली नाही, कारण त्यानंतर आपली सर्व मंडळी आपापल्या कमी लागली. भूक लागली होती म्हणून आपण रूमवरच ऑमलेट केलं. भाजीपाला घ्यायचं होतं म्हणून तो आणायला गेलो. रात्री दगडूशेठ गणपती मंदिर खतरनाक सजवलेलं होतं. खास करून कात्रजवरून आपली मित्रमंडळी कसबापेठ मध्ये दर्शनाला आली होती, म्हणून आपल्याला तर जावंच लागेल. नंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो. गणपती बाप्पांच्या आरामात दर्शन केले. जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर फक्त इथे 10 मिनिटं बसून बघा. नंतर आपल्या मित्रांना काहीतरी प्यायची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही तिथेच कोल्ड कॉफी घेतली. जवळच महाराजांच्या शिवजयंती निमित्त भव्य नाटक चालू होतं, म्हणून आम्ही ते बघायला गेलोच. तर आपली अमरावती मधली ग्रॅज्युएशनची मित्रमंडळी भेटली. शेवटी आपण जिम मध्ये मजबूत वर्कआउट करण्यासाठी पोहोचलो. शोल्डरचं वर्कआउट तर आपलं दणक्यात चालू होतं. नंतर आपण शोल्डरच्या प्रत्येक एक्सरसाइजचे 3-3 सेट घेतले. आता क्रिएटिन घेऊन जिम मध्ये आल्यावर खतरनाक एनर्जी तर येणारच. वर्कआउट नंतर बॉडीमध्ये पंप कसा आलाय चला बघू आपण. कसा मजबूत पंप आला आपल्या बॉडीमध्ये, कारण तुमच्या भावाची बॉडी एकदम मजबूत आहे. शेवटी आरशात बॉडी फ्लेक्स करतच आपण वर्कआउट संपवलं. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नशीन आवडला तर फॉलो करा, काही बी करा पण करा. आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.